अनैतिक संबंध, वासना आणि त्यातून जन्माला आलेलं एक असं कृत्य ज्यानं ऐकणाऱ्याच्या अंगावर काटा येईल. अनैतिक संबंधाच्या जाळ्यात अडकलेल्या नात्याचा असा काही थरारक आणि भयानक शेवट होईल असं कोणालाच वाटलं नव्हतं. वहिनीला मिळवण्यासाठी एका सख्या धीरानं क्रूरतेच्या सर्व सीमा ओलांडल्या आणि स्वतःच्याच भावाचा काटा काढला. पण सगळ्यात धक्कादायक काय होतं माहितीये? सख्या भावाची निर्घृण हत्या केल्यानंतरही त्या नराधमाच्या चेहऱ्यावर जराही पश्चाताप नव्हता. उलट पोलीस जेव्हा त्याला पकडायला आले तेव्हा त्यानं क्रूर हसू पाहून पोलिसांचे डोके देखील चक्रावून गेलं. घटना आहे आग्रा परिसरातील. मृत तरुणाचं नाव आहे अमित उर्फ सोलू. रोजच्या सारखा तो सकाळी कामावर जाण्यासाठी घरातून निघाला. कोणालाच कल्पना नव्हती की अमितची शेवटची सकाळ असेल. तो घरातून निघून काहीच वेळ झाला होता. तोच गावाजवळील झुडपांमध्ये एका तरुणाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात सापडल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. तो मृतदेह दुसरा तिसरा कोणाचा नसून अमितचाच होता. अमितच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर एखाद्या जड वस्तूनं वार करण्यात आले होते. रस्त्यानं जाणाऱ्या लोकांनी जेव्हा हे भयानक दृश्य पाहिलं तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली आणि त्यांनी पोलिसांना फोन केला. पोलीस घटनास्थळी धावले, पंचनामा केला तेव्हा समोर आली एक अत्यंत भावूक करणारी गोष्ट. अमितचं अवघ्या 3 महिन्यांपूर्वीच लग्न झालं होतं. सुरुवातीला पोलिसांना वाटलं की हा कुठल्या तरी अज्ञात शत्रूनं केलेला खुनाचा प्रकार असावा. पण पोलिसांनी जेव्हा घरच्यांची आणि आसपासच्या लोकांची चौकशी सुरू केली तेव्हा एकामागून एक अशी रहस्य समोर आली ज्यानं पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली. अवघ्या 3 महिन्यांपूर्वीच अमितच्या आयुष्यात खुशी नावाची मुलगी आली. लग्न होऊन ती घरात आली खरी, पण तिची नजर पती अमितवर कमी आणि अमितचा धाकटा भाऊ भोलू याच्यावर जास्त होती. लग्नानंतर अवघ्या काही दिवसातच वहिनी खुशी आणि दीर भोलू यांच्यात मैत्री झाली. पण ही मैत्री साधी नव्हती. हळूहळू या मैत्रीचं रूपांतर अनैतिक प्रेमात झालं. दोघेही एकमेकांच्या प्रेमात इतके आंधळे झाले की त्यांना नात्यांची मर्यादा दिसेनाशी झाली. पापाचा घडा एक दिवस असाच भरतो. एके दिवस अमित अचानक घरात आला आणि त्यानं पत्नी खुशी आणि भाऊ भोलू यांना नको त्या अवस्थेत रंगेहात पकडलं. सक्का भाऊ आणि स्वतःची पत्नी पाठीत सुराख असतीये हे पाहून अमित पूर्णपणे कोलमडला. घरात प्रचंड वाद झाला. आता आपलेच बिंग फुटलं आहे हे पाहून खुशीनं भोलूच्या डोक्यात विष कालवलं. तिनं भोलूला स्पष्ट सांगितलं, जोपर्यंत अमित या जगात जिवंत आहे तोपर्यंत आपण कधीच एकत्र राहू शकत नाही. बस. प्रेमानं आंधळ झालेल्या भोलूनं सख्या भावाचा गेम करायचा कट रचला. अमित घरातून बाहेर पडला आणि मागून दबा धरून बसलेल्या भोलूनं त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला. डोक्यात जड वस्तू मारून भावाचा जीव घेतला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह झुडपात फेकून दिला. भावाचा खून केल्यानंतर भोलू शांत बसला नाही. त्याला पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी एक चाल खेळली. एका स्थानिक धाब्यावर काम करणाऱ्या निष्पाप तरुणावर त्यानं संशय व्यक्त केला आणि पोलिसांना खोट्या कहाण्या ऐकवल्या. पण म्हणतात ना गुन्हेगार कितीही हुशार असला तरी काही ना काही पुरावा तो मागे सोडतोच. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि तिथेच भोलूचा गेम झाला. सीसीटीव्ही मध्ये स्पष्ट दिसत होतं की अमित घरातून बाहेर पडताच भोलू अत्यंत संशयास्पद रीतीनं त्याचा पाठलाग करत होता आणि गुन्हा केल्यानंतर तो प्रचंड अस्वस्थ अवस्थेत परतताना दिसला. पोलिसांनी वेळ न घालवता भोलूला ताब्यात घेतलं आणि खाकीचा हिसका दाखवला. पोलिसांच्या तिसऱ्या डोळ्यासमोर भोलू जास्त वेळ टिकू शकला नाही आणि त्यानं आपला गुन्हा कबूल केला. फक्त 3 महिन्यांच्या अनैतिक संबंधासाठी एका भावानं सख्या भावाचं रक्त सांडलंय. आज भोलू आणि त्याला साथ देणारी खुशी पोलिसांच्या कोठडीत आहेत. पण या घटनेनं समाजातल्या नात्यांवर पुन्हा एकदा मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. वासनेच्या आहारी जाऊन नाती विसरणाऱ्या अशा गुन्हेगारांना काय शिक्षा झाली पाहिजे? तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.